निघालोय आम्ही आई साहेबांना जाऊया या साईडला जायचं. बघा मित्रांनो, इथे प्रायव्हेट गाड्यांना पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे. बघा मिनी द्वारकाधीश. मित्रांनो, हे जे ठिकाण आहे ना ते 26 तारखेला मोठा भव्य दिव्य असा हवन झालेला. आणि मित्रांनो, आज सुरुवातीला जो स्तंभ आहे ना तो गरुड देवतांचा आहे आणि प्रभू नारायणांचे ना ते वाहन होते. गर्दी बघा मित्रांनो किती आहे. मित्रांनो, हे असे आहेत ना प्रभू श्रीकृष्णांचे आहेत ना 24 अवतार आहेत. त्यांचे आहेत ना सुंदर असं प्रभू श्रीकृष्णांचं दर्शन देतो मित्रांनो. कृष्णांचे आहे ना 108 नावं आहेत. ती 108 नावं आहेत ना ह्या दगडांवर कोरलेली आहेत. तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलवर. आणि आज आहे रविवार आणि तुम्हाला माहीतच असेल की विरारमध्ये एक श्रीकृष्णांचं सुंदर असं मंदिर बांधलं आहे. त्याचे इनॉग्रेशन 26 तारखेला झालेलं. तर आज आपण चाललो आहे आणि आपल्यासोबत आई आणि बहीण पण येते. आणि द्वारकाधीश मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे, जे की आहे शिरगावमध्ये. तर आपण जाऊया तिकडे आणि मस्तपैकी दर्शन घेऊया. स्टेशनवरून आहे ना मंदिराकडे जाणाऱ्या बसेस पण आहेत महानगरपालिकेच्या, पण आहे ना त्याचा टाईम आहे ना हा एक्झॅक्ट सांगू नाही शकत. तर त्यामुळे ना जास्तीत जास्त पब्लिक जी जाते ना ती रिक्षाने जाते. आणि रिक्षाने जर गेलो ना तर प्रायव्हेट ऑटो भेटते आपल्याला, जी की घेतात 150 रुपये. आई आणि बहिणाबाई तयार झालेले आहेत. तर आपण जाऊया. 10 वाजून गेले. जास्त लेट केला तर गर्दी भेटेल आणि आहेच गर्दी. मी जेव्हा नाईटवरून येत होतो ना ट्रेनमधनं तेव्हा पण खूप जण द्वारकाधीशला जाणारी पब्लिक होती. तर म्हटलं आज गर्दी असेल आणि संडे पण आहे, त्यामुळे मग जाऊया लवकरात लवकर. चला निघालोय आम्ही आई साहेबांना जाऊया या साईडला जायचं आपल्याला. ते रिक्षा भेटेल, जाऊ आपण आणि बघू. इथूनच रिक्षा भेटली ना तर इथूनच रिक्षा पकडू आणि डायरेक्ट मंदिरात येतो. मित्रांनो, ते स्टेशनला आलोय मी आणि इथे ना रिक्षा पकडले. खूप बार्गेनिंग करता 200ला तयार झाले दादा. मी तिकडे ॲडजस्ट ना रिक्षा तर काय भेटत नव्हती. मी एक्सपेक्ट केलेलं 150 पण 200ला तयार झाले. तर जाऊ आपण तिथे आणि तिथे तुम्हाला दाखवतो रोडची कंडिशन आणि दाखवतो. पहिल्या ते रोडला मजबूत ट्रॅफिक आहे. तर पुढे भेटू आपण. मंदिराकडे जाताना जो रस्ता आहे ना स्टेशनवरनं तो 5 किलोमीटरचा आहे. 5 किलोमीटर अंतराचा आहे. म्हणून रिक्षाला थोडे यावे लागतात. आणि त्या साईडला ना शेअरिंगचे ना आहेत, शेअरिंग रिक्षा जात नाही. तर त्यामुळे ना प्रायव्हेटच करावी लागते आपल्याला. आता यापुढे बसेस आणि अवेलेबल करतील का माहीत नाही मंदिरासाठी, कारण मंदिराचा रस्ता खूप आतमध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं पुढे करतील बसेस आणि चालू. हे बघा प्रवेशद्वार आहे द्वारकाधीश मंदिरात आहे. ते पूर्ण असं ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही तिथे उतरलो पाहिजे. आणि हे बघा हे विवा कॉलेज आहे, हा एंड आहे इथला. आणि इथून असा गेला ना की आपला मंदिराकडे जातो. बघा मित्रांनो, इथे प्रायव्हेट गाड्यांना पार्किंगसाठी जागा ठेवलेली आहे. आपली काय प्रायव्हेट गाडी नाही, रिक्षाने. आणि ह्या साईडला लाईन लावली आहे. आता संडे आहे तर त्यामुळे गर्दी पण तेवढीच आहे. बघू आतमध्ये कधी जायला भेटते. बघा मिनी द्वारकाधीश. आता मी मिनी द्वारकाधीश का बोलतोय माहिती आहे का, कारण जे असली द्वारकाधीश मंदिर आहे ना ते गुजरातला आहे. आणि ते 2200 वर्षा पुराणं मंदिर आहे. आणि त्याचंच हुबेहूब जे वर्णन करून बनवलेलं आहे ना मंदिर, ते आपलं हे द्वारकाधीश मंदिर आहे. आता लाईन लागली आहे आणि आमची नंबर पाठी लावला आहे, पण फोटो आणि व्हिडिओ काढायला आहे ना पुढे पाठवतात. तर मी आलो आहे जरा, तर पुन्हा दावत लागेल आपल्याला, कारण दर्शनासाठी आहे ना या लाईनमधूनच दर्शन भेटेल आपल्याला. तर पुढे थोडा व्हिडिओ काढतो आणि पुन्हा जातो, कारण खूप पाठी नंबर आहे आणि आईने नंबर लावला नाही. आपण जाऊया थोड्या वेळाने, नंबर येईल आपल्याला. इथे भाविकांची खूप चांगली सोय केलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आणि वाटप करत आहेत. आणि
कारण ऊन पण जास्त आणि याचा पूर्ण जो एरिया आहे ना हा ओपन एरिया आहे आणि ते मंदिर आहे ते मध्येच आहे स्थित केलेलं आणि आजूबाजूला पूर्ण मोकळा असा मॉल आहे. तर त्यामुळे ना इथे ऊन बी जास्त लागतं त्यामुळे पाण्याची आणि सोय प्रॉपर आहे. तुम्हाला दाखवतो आता मी व्हिडिओ काढायला आलो मला काही दर्शन भेटलं ना अजूनपर्यंत लाईन आहे. लाईनमधनं मला जेव्हा नंबर लागेल त्यावेळेलाच मी दर्शन घेईन. तर तात्पुरती तुम्हाला दाखवतो इथले काय काय फॅसिलिटी ह्या 4 दिवसात त्यांनी इथे पब्लिकला दिली आहेत. 4 दिवस म्हणजे इथे मोठा फेस्टिवल होता 4 दिवस आणि आज लास्ट दिवस आहे. आज मला वाटतं भोजन पण आहे. बघू कसं काय इथे आहे ना बसायची आणि सोय आहे आणि इथे जेवढे पण 4 दिवसात जे कोणी अतिथी आणि आलेले ना त्यांचे इथे शो व्हायचे आणि इथे काय ना काय ते इन्फॉर्मेशन द्यायचे श्रीकृष्णांची परत त्यांची काय भक्तींची. तर इथे आहे ना म्हणजे अशी अतिथी लोकांना म्हणजे भक्तांना असं बसण्यासाठी मस्त अशी सोय केलेली होती. 4 दिवस होते. मी ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी येणार होतो म्हणजे 27 तारखेला येणार होतो. काही कारणास्तव नाही आलो कारण मला आईला आणि घेऊन यायचं होतं त्यामुळे मी आलेलो नाही. तर आता आलो आहे रविवार होता म्हणून आणि आजचा लास्टचा दिवस आहे इथे. नंतर मग मला वाटतं एवढी काही क्राऊड नसेल आणि प्रॉपर दर्शन भेटेल. हे बघा श्रीकृष्णांचं दर्शन इथे स्क्रीनवर देत आहे. तर आपल्याला कसं भेटतं आहे दर्शन ते बघूया प्रॉपर भेटतं आहे की नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. तर जेवढे पण जण ब्लॉग बघतात ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. मित्रांनो हे जे ठिकाण आहे ना ते 26 तारखेला मोठा भव्य दिव्य असा हवन झालेला आणि जे पण मोठे मोठे अतिथी आलेले त्यांनी इथे अटेंड केलेला हवनला आणि सतीश ठाकूरजी पण आलेले इथे. गोष्ट ठिकाण आता सध्या खाली आहे पण 26 तारखेला आहे ना पूर्ण असं मस्त असं भरलेलं आणि भारी होता तिथे मोमेंट. पण त्या टायमाला आम्ही आलेलो नाही पण आता आलो आहे दर्शनाला. लहान मुलांसाठी आहे ना इथे मस्त असं खेळण्यासाठी तयार केलेले आहेत झोपाळाने आणि लहान मुलं येतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी देवस्थानी तर त्यांच्यासाठी अशी मस्त अशी सोय केलेली आहे खेळण्यासाठी आणि एक नंबर आहे. फक्त काय क्राऊड जास्त आला आहे त्यामुळे जास्त गर्दी नसते. सुरुवातीला आलो असतो ना तर एवढी गर्दी नसती इथे. आता बघू किती आता दर्शन होते तुम्हाला अपडेट देतो मी. मित्रांनो पुन्हा लाईनमध्ये आलो आहे इकडे तर मस्त असा व्हिडिओ काढले. आता फक्त आतमध्ये गेल्यावर आहे ना व्हिडिओ काढायचे आहेत ते फक्त आहे ना या बॅरिकेडचा क्रॉस करून गेल्यावरच काढू शकतो. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर काढू तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा सुरुवातीला जो स्तंभ आहे ना तो गरुड देवतांचा आहे आणि प्रभू नारायणांचे ना ते वाहन होते म्हणून हा स्तंभ आहे सुंदर असा आणि समोरच मस्त असे मंदिर आहे आपले श्रीकृष्णांचं भारी आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. ते लाईन लावली आहे लाईनमध्ये आहे आई. मित्रांनो स्टार्टिंगलाच हे मस्त असा हातीने स्वागत होतो आणि हे बघा मस्त असा पायऱ्या आहेत आणि स्टार्टिंग होते आपल्या दर्शनाची. आई आणि पुढे आहेत आपण जाऊया आता पाटणा. गर्दी बघा मित्रांनो किती आहे आलोय लवकर. गर्दी बघा या साईडनं उतरणारे आहेत आणि आपण आता जाऊया. 2 लाईन लावले बघूया दर्शन घेऊन काय जवळ येतं. मित्रांनो श्रीकृष्णांचे 24 अवतार आहेत तिथे आणि त्यांच्या ना प्रत्येक स्तंभाला असे छायाचित्र काढलेले आहे कोरलेलं आहे आणि खूप भारी काम केलं आहे मित्रांनो. हे बघा हे असे आहेत ना प्रभू श्रीकृष्णांचे आहेत ना 24 अवतार आहेत त्यांचे आहेत ना प्रत्येक स्तंभाला असे छायाचित्र काढलेले आहेत आणि कोरलेले आहेत मित्रांनो. एकदम प्रॉपर कारागिरी मित्रांनो केलेले आहे. व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे प्रॉपर काढता येत नाही तुम्हाला दाखवतो तरी पण. आणि या साईडला प्रभू श्रीकृष्णांचा मूर्ती आहे थांबा थोडा वेळ दाखवतो मी.
सुंदर असं प्रभू श्रीकृष्णांचं दर्शन देतो मित्रांनो तुम्हाला. या मित्रांनो का दर्शन घ्या, कारण ब्लॉग बनवायला देत नाही मित्रांनो. आता कॅमेरा अलाउड नाही गेला आहे, जेवढं काय कॅप्चर करता आलं ना मित्रांनो तेवढं मी केलं आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. फोटो काढून देत नाही, व्हिडिओ काढायला भेटला नाही, एवढे काही क्लिप भेटले अच्छा तेवढे ॲडजस्ट करा. आणि आहे ना बघा थोडे क्लिप काढता येते, कारण तिकडे आतमध्ये आहेत ना कॅमेरा अलाउड नाही आणि स्टिक मलाही केला. सुरुवातीचे 3-4 दिवस आहे ना कॅमेरा अलाउड होता, आता नाही देतात कारण पब्लिक पण खूप आहे. कारण बाहेर बघा मित्रांनो, लाईन बघा, गर्दी बघा किती आहे, त्यामुळेच कॅमेरा अलाउड नाही केला नसेल. कारण पब्लिक लगेच दर्शन घेऊन जातील बाहेर. आता कॅमेरा जर अलाउड केल्याने तर ते व्हिडिओ आणि फोटोज काढत बसतील, त्यामुळे त्यांनी बंद केला नसेल. तर खालती आल्यावर आहे ना मित्रांनो, हे बघा इथून असा रस्ता आहे, तो त्या साईडला जातो. आणि तुम्हाला एक दाखवायची गोष्ट आहे, ती मी सांगितली नाही कारण डायरेक्ट आम्ही वरती दर्शनाला गेलो. बघा इथून मस्त बघा, वा जाऊया काय. मंदिराच्या खालती आलो ना मित्रांनो, हे बघा मस्त असा गाभार आहे, शांतता आहे, म्हणजे पब्लिक आहे त्यामुळे जरा आवाज आहे. आणि इथे आहे ना मित्रांनो शिवलिंग आहे शिवशंकरांची, हे बघा सुंदर अशी आहे. वा शिवशंकरांची दर्शन घेऊन आलो खालती आणि तिकडे गाभाऱ्याचा पण व्हिडिओ दाखवला. आणि या साईडला आम्ही पहिले यायला पाहिजे होतं ॲक्च्युली. हे बघा प्रत्येक आहे ना 4ही साईडला आहे ना मंदिराच्या, हे बघा असं काही ना काही लिहिलेलं आहे. हे काय लिहिलेलं आहे माहिती आहे का मित्रांनो, प्रभू श्रीकृष्णांचे आहे ना 108 नावं आहेत. ती 108 नावं आहेत ना ह्या दगडांवर कोरलेली आहेत. आणि एवढं कोरीव काम खतरनाक आहे ना मित्रांनो, हे बघा अशी 108 नावं या मंदिरापाठी कोरलेली आहेत. आणि पूर्ण 4ही साईडला आहे 360ला. आणि खूप भारी काम आहे आणि कारागिरी आहे ना एवढी खतरनाक केली आहे मित्रांनो, हे बघा कोण बोलेल का. आणि मेन मुद्दा सांगायचा असाच राहिला की आपले प्रभू श्री रामांचं जे अयोध्याला मंदिर आहे ते ज्यांनी बांधलेले आहे ना, त्याच्यातले काही कारागीर इथे येऊन हे मंदिराला बांधलेलं आहे. आणि त्यांची जी कारागिरी आहे, खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे. सुमारे 23 वर्ष लागली या मंदिराला बांधायला. आणि कोरोनाच्या काळात आहे ना जरा काम थांबलेलं, पण नंतर जे स्टार्ट झालं ना हे मंदिर तयार झालं आहे एकदम सुंदर असं. फक्त जरासा लांब आहे त्यामुळे खूप जणांना असं अवॉइड करतील, पण वर्थ इट आहे मित्रांनो. 150-200 रुपये टाकून तुम्ही जर आपल्या श्रीकृष्णांचं एवढं सुंदर असं मंदिर पाहायला येत असाल ना तर येऊ शकतो आपण. मित्रांनो मला आहे ना अशी एक खबर आली की ह्या मंदिराला जो बांधकाम आहे त्याला जो दगड यूज केला आहे ना तो मित्रांनो राजस्थानवरून मागवलेला होता. आणि ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे ते मला माहीत नाही. आणि जर त्याला कोणाला माहीत असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. जर चुकीचे असेल तर सांगा चुकीचे आहे. आणि कुठल्या ठिकाणावरनं हा दगड आणलेला आहे ना ते पण मला नक्की सांगा. मला खूप जणं बोललेत की राजस्थानवरनं हा दगड आणलेला आहे. आणि मित्रांनो विचार नाही करणार तुम्ही की एवढं कडक ऊन आहे आणि तिथून जे आम्ही वरती पायऱ्या चढलो ना एकदम थंड असं वाटलं. असं वाटलं नाही की पूर्ण एवढा प्रखर ऊन आहे तर त्याच्यात गरम असं वाटेल. पायऱ्या एकदम सुंदर असं बांधकाम आहे मित्रांनो, नक्कीच या विजिट करा. थोडेसे पैसे खर्च होतील पण एकदम भारी मंदिर, तुम्ही दर्शन घेऊ शकतात. गुजरातच्या मंदिराला न जाता तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकतात एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये. मंदिराच्या बॅकसाईडला आल्यावर ना मित्रांनो बघा इथे मस्त असा पर्वत आहे आणि दाखवलेलं आहे वरती श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती दाखवलेली आहे मित्रांनो, हे बघा बघू शकतात. आणि खूप सुंदर आहे. आणि इथे ना माणसं मन्नत मागतात, त्याला पाण्यात पैसे पण टाकतात आणि त्याला कोण नाही बोलत नाही. आणि अप्रतिम असं काम आहे मित्रांनो, पूर्ण मंदिराचंच काम अप्रतिम आहे. हे बघा इथून असा व्ह्यू आणि बॅक साईडला असं सुंदर असं काम वरती आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे कारिगिरी आणि मानलं पाहिजे. या साईडला एक्झिट आहे, सुंदर असं दर्शन झालं आहे. तर जाऊया आपण बाहेर, आता बघू कोण कोण बोलतात भंडारा आहे.
जर भंडारा असेल ना तर प्रसाद तर करून जायलाच पाहिजे ना मित्रांनो. त्यासाठी जर आलो आपण आणि आजचा हा लास्टचा दिवस असेल कारण उद्यापासून मग हे सगळं मला वाटतं जाईल मंडप काढतील आणि नॉर्मल जसं मंदिराचं दर्शन होतं तसं करतील कारण हे सगळं आता काढायला घेतील मला वाटतं उद्यापासून. आणि या साईडनं आपण आलेलो लाईन बघा मित्रांनो, गर्दी बघा किती आहे. आज संडे आहे ना त्यामुळे खूप जण आले गर्दीला. आणि जर आहे ना ब्लॉगला जर आवाज प्रॉपर येत नसेल ना तर ॲडजस्ट करा कारण बॅकग्राऊंडला गाणी होती त्यामुळे ना प्रॉपर आवाज येईल असं काय सांगू नाही शकत. मी अजून बघितलं नाही तर घरी गेल्यावर ब्लॉग बघावं लागेल की प्रॉपर आवाज आला आहे की नाही. तर जाऊया आपण या साईडने. हे बघा अजून पण गर्दी आहे बाबो, लय पब्लिक आले मित्रांनो, मुंबई साईडने पण आले. तर जाऊया आपण. इकडे प्रसाद देत आहेत महाप्रसाद. त्या साईडनं आलं त्याची पण लाईन आहे तिथे पण कमसे कम अर्धा तास लागला असेल ते देत आहेत. आता भंडारा आहे या साईडला, भंडाराला जाऊया. प्रसाद घेतला तर भंडाराला जाऊ मग नंतर दाखवतो भंडारा. या साईडला आहे, जाऊ आपण. आईसाहेबांनी आहेत चला. ते भंडाराला आलोय बघा किती आहे. हो इथून जाऊ आपण. बघा काउंटर तो बघा पुढे. अरे रे तिकडं पण लाईन आहे. जाऊया आलोय तर भंडारात पण दर्शन खाऊ आणि मस्तपैकी निघू. आईसाहेबांनी येत आहे चला. भंडाराचं जेवण मित्रांनो म्हणजे आईसाहेब खाते आपण पण. आणि नंतर मग इथून डायरेक्ट या साईडला एक्झिट आहे तिकडे जाऊ आपण. मित्रांनो झालं आहे मस्तपैकी दर्शन आणि जेवण पण जेवण आलं तिथूनच. आणि हे काय चाललेत तर जाऊया घरी. 1 वाजला प्रॉपर 1 वाजला आहे. आता निघालो आपण. किती वाजता पोचू ते माहीत नाही, पोचू अर्धा 1 तासात पोचू. तर असा वाटला हा ब्लॉग आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जेवढे जण नवीन असेल तर जर कंटेंट आवडले तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. जय शिवराय.